बुद्धापासून डेबोजी महाराजापर्यंत सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करू आजचा प्रबोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होत आहे। आमच्या कलावंतांना सहकार्य करणारे तळागाळातल्या कलावंतांना समोर आणण्यासाठी शिडी कॅसेट करण्याचं सहकार्य करणारे बाबासाहेब आंबेडकरांना जसं एका गुरुजीनं सहकार्य केलं त्याचप्रमाणे आमचे प्राध्यापक दवणे सर यांनी कॅसेट काढण्यासाठी तळागाळातल्या माणसाला सहकार्य केलं आहे। त्यांचं मी अभिनंदन करतो आणि ते जमलेले सर्व कलावंत यांना मी सप्रेम जय भीम करतो आणि दुरून आलेले गायक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध यांना सुद्धा मी जय भीम करतो आणि प्रबोधनाला सुरू करतो। त्या भीमाला पहिले वंदन माझे दीक्षा दिली चंद्रमणीला वंदन माझे बुद्धा चरणी झुकले भीम बाबा त्या बुद्ध धम्म संघास वंदन माझे त्या बुद्ध धम्म संघासी वंदन माझे बुद्धाचा भिक्खू संघ त्या भिक्खू संघास वंदन माझे केली आम्हावरती अशी माया त्या भीम रमाईला वंदन माझे केली आम्हावरी अशी माया त्या भीम रमाईला वंदन माझे आज या शुभ दिना अहो बाबा भीमा शुभ दिना बाबा भीमा शुभ दिना बाबा भीमा शुभ दिना अहो बाबा भीमा शुभ दिना तुला वंदना वंदना रामजी नंदना ही तुला वंदना अहिंसा सद्भाव समता को जोड़ देते हैं हम अहिंसा सद्भाव समता को जोड़ देते हैं हमारी कश्ती बुद्ध के सहारे छोड़ देते हैं इस देश में कुछ ऐसे हमारे हैं भाई कुर्सी के लिए समता दल को तोड़ देते हैं उसी के लिए समता दल को छोड़ देते हैं इनसे बच के रहना छोटे बाबू
जब बुरा वक्त आया तो सहारा दोस्त भी छोड़ देते हैं. ऐका, सांज सकाळी बुद्ध विहारी, सांज सकाळी बुद्ध विहारी, गाते मी पंचशिला बुद्धाची, गाते मी पंचशिला, गाते मी पंचशिला बुद्धाची, गाते मी पंचशिला, गाते मी पंचशिला, गाते मी पंचशिला, गाते मी पंचशिला बुद्धाची, गाते मी पंचशिला. सांज सकाळी बुद्ध विहारी, सांज सकाळी बुद्ध विहारी, गाते मी पंचशिला बुद्धाची, गाते मी पंचशिला, गाते मी पंचशिला. माझ्या येतो हा बंटी, संगतीला माझ्या येतो हा बंटी, संगतीला माझ्या येतो हा बंटी. बुद्ध विहार, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं गावोगावी बौद्ध विहार झाले पाहिजे आणि सुट्टीच्या दिवशी सर्व लोक त्या विहारामध्ये आले पाहिजे. परंतु गावागावात बौद्ध विहार झाले, पुतळे उभे झाले, परंतु त्या विहारामध्ये लोक येत नाही. वंदना होते तेव्हा वंदनेला लोक येत नाही. याचं कारण गावोगावी विहार पुतळे उभे केले, गावोगावी विहार पुतळे उभे केले, झाले तुम्ही खूप पैसे वाले. गावोगावी पुतळे विहार उभे केले, झाले तुम्ही खूप पैसे वाले. अरे 3 महिने ग्रंथ वाचन चाले, पण ऐकाया कोणी नाही आले. ज्याचे माय बाप बौद्ध नाही झाले, अरे त्याचे पोरं वाया गेले. सांगा धर्मांतर करून तुम्ही काय केले. म्हणून बुद्ध विहारी सांज सकाळी, विहारी सांज सकाळी, गाते मी पंचशिला बुद्धाची, गाते मी पंचशिला, हो गाते मी पंचशिला बुद्धाची, गाते मी पंचशिला, गाते मी पंचशिला बुद्धाची, गाते मी पंचशिला. धम्म लाभला बुद्धाचा, धम्म लाभला बुद्धाचा, आता कुणाशी घाबरू नका. परक्याच्या कुंपणात जाऊनी अरे पशुवानी चरू नका. तारा इतरांना एकटे तरू नका. आणि ही नदी न कल्याणासाठी परवा जीवाची करू नका. भीमाने आम्हाला धम्मा दिला, अरे जीवनाचा आमच्या उद्धार झाला. अहो शांती जगात नांदायासाठी, शांती जगात नांदायासाठी, अहो गाते मी पंचशिला बुद्धाची, गाते मी पंचशिला, गाते मी पंचशिला बुद्धाची, गाते मी पंचशिला, गाते मी पंचशिला बुद्धाची, गाते मी पंचशिला. अहिंसा बुद्ध के राह पे जब तू चलेगा, अहिंसा बुद्ध के राह पे जब तू चलेगा, संसार में तेरे सुख ही सुख मिलेगा. ऐसा संगठन जब होगा,
तो भारत ये सारा बोध में बनेगा. बुद्ध विहारी सांज सकाळी, बुद्ध विहारी सांज सकाळी, गाते मी पंचशिला बुद्धाची, गाते मी पंचशिला, अरे गाते मी पंचशिला बुद्धाची. बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. पण आमचे लोक आतापर्यंत संघटित झाले नाही, होऊ शकले नाही. आणि म्हणून नररा जागे व्हा वीरानो, हो वैराची रात्र आहे, जिकडे पावे तिकडे अन्याय होत आहे. जिकडे पहावे तिकडे अन्याय होत आहे. जागे व्हा वीरानो, वैराची रात्र आहे, अरे जिकडे पावे तिकडे अन्याय होत आहे. अर्धे पुढारी आमुचे अलग अलग जात आहे, आमुच्या माहुल्याची अब्रू लुटल्या जात आहे. म्हणून माझ्या बसलेल्या पब्लिक, माझ्या हजारो बांधवांना, माझ्या मायमाऊल्यांना विनंती करतो की बाबासाहेबांनी जो संघर्ष दिला, बाबासाहेब म्हणाले 100 वर्षे शिडी सारखं जगल्यापेक्षा अरे एकच दिवस जगा, पण वाघाचे छावे होऊन जगा. आणि म्हणून आज खैरलांजी सारखा प्रश्न आहे. आज आमच्या माय माऊल्याची अब्रू लुटल्या जात आहे, पण आम्हाला न्याय मिळत नाही, आमचे पुढारी एक येत नाही. आणि आजही कोर्टाने खालच्या न्याय दिला, मात्र वरचं कोर्ट न्याय देत नाही. म्हणून की आता संघटित व्हा. जर समाजाची एकजूट असती, जर समाजाची एकजूट असती, अरे आमच्या माय माऊल्यांची अब्रू लुटल्या गेली नसती, आमच्या माऊल्यांची अब्रू लुटल्या गेली नसती. अरे कोणी आमची जाडली नसती वस्ती. हे पार्टी या भीमाची दिल्लीवर शासन करती बनली असती, आमच्या माय माऊल्यांची अब्रू लुटल्या गेली नसती. आणि म्हणून सिंहाचे तुम्ही छावे असूनी, जात आहे, इकडे न्याय मिळत नाही. बाबासाहेबांच्या समाजाची विटंबना होते. 17 झेंडे 18 पार्ट्या, सिंहाचे तुम्ही छावे असूनी, सिंहाचे तुम्ही छावे असूनी, झोपी कासे गेले, अरे कसे तुम्ही भीम चले, कसे तुम्ही भीम चले, मेल्याहून दिसता मेले, 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 कसे तुम्ही भीम. ऐका, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगलं, जुलूम करने वाले से सहन करने वाला गुन्हेगार होता है. आणि म्हणून बाबासाहेबांचा आदेश आहे का माझ्या बांधवांनो, माझ्या मायमाऊल्यानो,
अंगात तुमच्या भीमाचं पाणी, अंगात तुमच्या भीमाचं पाणी, अंगात तुमच्या भीमाचं पाणी, घरात लपुता भागुबाई वाणी, घरात लपुता भागुबाई वाणी, घरात लपला वाईवाणी. साक्षीला तुमच्या आहे अजूनी, साक्षीला तुमच्या आहे अजूनी, पेशवे हरविले त्या महाराणी, पेशवे हरविले त्या महाराणी, पेशवे हरविले या बाळानी. शहीद व्हारे गौतमवाणी, शहीद शहीद व्हारे गौतमवाणी, शहीद व्हारे गौतमवाणी. नामांतर ज्यानी केले, कसे तुम्ही भीम चले, अरे कसे तुम्ही भीम चले, दिसता मेल्याहून मेले, कसे तुम्ही भीम चले, मेल्याहून दिसता मेले, कसे तुम्ही भीम दिसता मेल्याहून मेले, दिसता मेल्याहून मेले. ऐका, ते महार जातीनं सर केलेला भीमा कोरेगावचा किल्ला, ते महाराची ताकद कुठे गेली? आमचे लीडर, आमचे कार्यकर्ते, अरे ती ताकद बाब चौदार तळ्यावर सत्याग करण्यात ताकद कुठे गेली? महाडचं पाणी पिण्याची ताकद कुठे गेली? काळाराम मंदिरावर सत्याग करण्याची ती महार जातीची ताकद कुठे गेली? आणि म्हणून बाबासाहेबांचं घबराना नहीं दलितों तुम्हारा ईमान बाकी है, घबराना नहीं दलितों तुम्हारा ईमान बाकी है, अरे भीमा कोरेगांव का इतिहास बाकी है, नामांतर मिलाया बोध गया मिलाना बाकी है, ये नीला झंडा मेरे भीम का अरे दिल्ली पे लहराना बाकी है. कसे तुम्ही भीम चले, मेल्याहून दिसता मेले, कसे तुम्ही भीम चले, मेल्याहून दिसता मेले, कसे तुम्ही भीम चले, मेल्याहून दिसता मेले, कसे तुम्ही भीम चले, मेल्याहून दिसता मेले. आमची पुढारी कभी इधर तक कभी इधर तो कभी उधर, अरे लगते है ये भीम के जिगर, कभी इधर तो कभी उधर. माझं म्हणणं आहे, गर हो भीम के बेटे मैदान में डट जाओ, गर हो भीम के बेटे मैदान में डट जाओ, बुद्ध के चरण में सिमट जाओ, ये काम होता नहीं गद्दारों, तो हमारे सामने से हट जाओ. ऐका, विनंती माऊल्यानो तुम्हाला कोटी कोटी, एका दारातन येऊ द्या तुमच्या पोटी, त्या भीमासारखा संघर्ष करेल या दुबळ्याच्या साठी. मुर्दा तो मनूचा पाजागी झाला, मुर्दा तो मनूचा पाजागी झाला, समीक्षा आयोग नवा तयार केला, समीक्षा आयोग नवा तयार केला, समीक्षा आयोग नवा. आमचे धवणे साहेब यांनी आम्हाला चान्स दिला, तसे आमचे सुमेध मोदीजी महाथेरो वटफळीचे एक खेडेगावाला यांनी बुद्ध धम्मभूमी बनवून टाकलं. त्या भंतेजीच्या आशीर्वादाने आणि धवणे साहेबाच्या सहकार्याने हे माझं क्रांतिकारी गीत या समाजापर्यंत आज पोहोचत आहे. आणि एक उदाहरण सांगतो बाप हो, कारण गाणारे बरेच आहेत,
अनेक कवी गायक गाणे गातात, त्या गाण्यावर तुम्ही पैसे देतात आणि गाणे मोठ्या मोठ्या गायकांचे झाले, परंतु सत्य सांगणे याला प्रबोधन म्हणतात. प्र म्हणजे सत्य आणि बोध म्हणजे ज्ञान. पण लोक ज्ञान सांगताना एक उदाहरण सांगतो. हा देश सम्राट अशोकाचा देश. या देशात 50 वर्षे सम्राट अशोकाचं राज्य होतं. सम्राट अशोकाचा पुत्र बुद्धरथ नावाचा, बुद्धाचं सर्व जगामध्ये भौतिक राज्य होतं. सम्राट अशोका जगावर चक्रवर्ती राज्य होतं. आणि अशा संधीचा फायदा घेऊन पुष्पमित्र नावाचा आर्यपुत्र, पुष्पमित्र आर्यपुत्र या भारतात आला आणि त्यानं बुद्धरथ सम्राट अशोकाच्या नाताचा वध केला. आणि वध केल्यानंतर त्याच्यावर भिडलेला तो भिक्खू संघ, म्हणजे नागवंश म्हणजे भिक्खू संघ सम्राट अशोकाचा. आणि तेव्हा मरेंगे पर हटेंगे नाही हे वादा केला नागवंशाच्या भिक्खूने. आता लोकांना वाटलं मरते पण सैन्य हटत नाही, म्हणून लोकांनी प्लॅन केला मेल्यापेक्षा आपण पळून गेलेलं बरं. काही लोकांना वाटलं मेल्यापेक्षा पळून गेल्यापेक्षा शरण गेलेलं बरं. त्यानंतर त्यांची उटावर घोड्यावर सवारी, ब्राह्मणांची क्षत्रिय लोकांची, आणि संघर्ष सुरू झाला. संघर्ष झाला तेव्हा हा नागवंश संघर्षात उतरला आणि काही लोक पळून गेले. जे शरण गेले त्यांना गावात ठेवलं, त्यांना ओबीसी केलं. जे पळून गेले त्यांना आदिवासी केलं. आणि जे मरेंगे पर हटेंगे नाही मरणारे जे नागवंश होते यांना कठोर शिक्षा म्हणजे अस्पृश्य केलं. आणि खोटे महाकाव्य लिहून, 4 वर्ण लिहून, जातीवादात फसून सोंग ढोंग या देशात उभं झाला आहे बापू. आणि म्हणून या सोंगा ढोंगाच्या नष्ट करण्यासाठी नागवंशामध्ये बाबासाहेब जन्माला आला. आणि बाबासाहेब आल्यानंतर बाबासाहेबाचा समाज आज बौद्ध धर्माकडे आलाय. या मनूच्या बापाचं भांड फुटाया लागलं, या मनूच्या बापाचं भांड फुटाया लागलं, फुटाया लागलं. जग बुद्धाच्या पुढे, जग बुद्धाच्या पुढे आता झुकाया लागलं. जग बुद्धाच्या बाबासाहेबांनी अधिकार महिलांना दिला आहे. महिलांना अधिकार बाबासाहेबांनी दिला म्हणून या भारताची पंतप्रधान इंदिरा गांधी झाली. या भारताची राष्ट्रपती एक पाटीलबाई झाली. अरे कोणी बाया खासदार, कोणी बाया आमदार, कोणी बाया सरपंच, मंत्री, संत्री सर्व झाले बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे. जरी भीमाने घटना लिहिली नसती, या देशाची राष्ट्रपती पाटील बाई झाली नसती. ही लोकशाही सांगितले बाई, ही लोकशाही सांगितले बाई, या 26 जानेवारीला. बाबासाहेबांनी कसा आहेर केला? बाबासाहेबांचा आहेर इतका मोठा आहे की बाया राष्ट्रपती, कलेक्टर, मिनिस्टर, डॉक्टर, ही लोकशाही सांगितले बाई, या 26 जानेवारीला. मायाभिमान मायाहेर केला, अव साऱ्या लेकी बाईला. विमान मायाहेर केला, साऱ्या लेकी बाई, मायाभिमान
हा बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. आतापर्यंत या मनूचा असा आहे होता का बाईनं चूल आणि मूल सांभाळावं, बाईनं शिक्षण शिकू नये, मुलांना शिकू नये इतकं मोठं केलं. पण बाबासाहेबानं आमच्या मायमावला एवढी ताकद दिली की बाया विमान चालू लागल्या, बाया रेल्वे गाडी चालू लागल्या, बाया प्रत्येक क्षेत्रामध्ये माणसाच्या बरोबर येऊ लागल्या. म्हणून कुणी झाल्या ऑफिसर, कुणी झाल्या प्रोफेसर, कुणी झाल्या ऑफिसर, कुणी झाल्या प्रोफेसर, कुणी झाल्या ऑफिसर, कुणी झाल्या प्रोफेसर, कुणी झाल्या मिनिस्टर, कुणी झाल्या कमिशनर, कुणी झाल्या कमिशनर. अरे महिलांना हक्क मिळाला हो, महिलांना हक्क मिळाला या 26 जानेवारीला. मायाभिमान मायाहेर केला साऱ्या लेकी बाळीला, अभिमान मायाहेर केला. बाबासाहेबाला मोठं करण्यात रमाईचा सिंहाचा वाटा. रमाईनं बाबासाहेबाला मोठं केलं. आजच्या बाया आणि रमाई आई गाई रमाई तुझ्या वाणी आई या जगी नाही, केली अशी तू कमाई आम्हा आयुष्यभर सरणार नाही. केली तू अशी कमाई आयुष्यभर आम्हाला सरणार नाही. बाबासाहेबाला मोठं रमाईनं केलं आणि म्हणून मायमाऊल्यांसाठी रमाईची आठवण सादर करतो. असोनी जरी अळानी रमा, बॅरिस्टर केले भीमा, उपवासी राहूनी दुःख हे सावूनी परदेशाला धाडिले, जीवन हे जाडिले, जीवन हे जाडिले, जीवन हे जाडिले, जीवन हे जाडिले, जीवन हे जाडिले. जीवन हे जाळीले. रमा रमा आई रमा रमा जीवन हे जाळीले, जीवन हे जाळीले. जीवन हे जाळीले. जीवन हे जाळीले. बाबासाहेबांना रमाईनं साथ दिली नसती तर बाबासाहेब बॅरिस्टर झाले नसते. बाबासाहेब 12 वर्ष बाहेर आले. आताचा माणूस 8 दिवस जर कोण्या गावले गेला तर घरी आल्या बाय म्हणते, का हो कुठे गेले होते?
अहो बाबासाहेबाच्या प्रचारात जा तिकडच मला काय झकमराला लग्न केलं आणि कायले मुलं केले. अहो बाबासाहेबासाठी जा तिकडेच. काय बाबासाहेब पैसे देऊन राहिले? काय बाबासाहेब तुमच्या घरात चालवते? माणूस प्रचाराला गेला तर बायको जाऊ देत नाही आणि बायको गेली तर माणूस कसा जाऊ देत नाही. फिराले का जराशी गेली का दिल्ली चटकली तिकडे झाले. पण बाबासाहेब 12 वर्ष बाहेर आले पण कधी रमाईनं म्हटलं नाही. लहान मुलं बाबासाहेबाचे 4 मुलं बाबासाहेबाचे मेले तरी रमाईनं कधी बाबासाहेबाला अडवलं नाही. आणि म्हणून बाबासाहेब एवढे मोठे झाले आणि बाबासाहेबाला 7 रमाईची होती. अहो जडली रमाई होनिया पंती, जडली रमाई होनिया पंती, अंधाऱ्या या राती, अंधाऱ्या या केले नष्ट तिने या अंधाराला, केले नष्ट तिने या अंधाराला, हरली दिव्याची ज्योती, हरली दिव्याची ज्योती, अरे हरली दिव्याची ज्योती. बाबासाहेब बाहेर देशाला गेले. बाबासाहेबांची म्हणून बाबासाहेबांची आई भीमाबाई नदीवर धुणं धुवायला गेली. तिला संत दिसले पण आताच्या बायाला संत दिसत नाही. काय सलमान खानचा पिक्चर चांगला होता आणि काय श्रीदेवी चांगली नाचली. बाबासाहेबाच्या आईला संत दिसले पण या बायांना काय दिसते? काय शक्तिमान झेंडू बहाम 4-4, 5-5 काम. भीमाबाई धुणं धुवायला गेली नदीवर. कबीरपंथी साधू आले. साधू आल्यानंतर त्यामध्ये तिचा देर, त्या देरानं म्हटलं भीमाबाई घाबरू नका, मी तुमचा देर आहे. घरी आल्या, भोजनदान दिलं आणि भोजनदान देऊन त्या साधूने आशीर्वाद दिला. म्हणे भीमाई तुझ्या पोटी 14वा रत्न जन्माला येणार आहे आणि या समाजाला उद्धार करून प्रगतीपथावर नेणार आहे. नदीवर भीमाबाई गेली, तिला साधू दिसले आणि आताच्या बाया 2-4 निंदाले गेल्या. 2-4 बाया पाण्याला गेल्या, गाडीत गेल्या. यायला काय दिसते? काय सलमान खान मस्त नाचला आणि काय शक्तिमान. अहो श्रीदेवी इतकी चांगली गाणं म्हणते. तिला संत दिसले, याला सलमान खान शक्तिमान याला दिसू लागले. म्हणून ज्याची माय सिलवान, ज्याचा बाप विद्वान, ज्याची माय शिलवान, ज्याचा बाप विद्वान, त्याने लिहिलं या देशाचं संविधान. ज्याची माय शिलवान, ऐका माझ्या मायवल्यांनो, माझ्या बांधवांनो, ज्याची माय शिलवान, ज्याचा बाप विद्वान, त्याने लिहिलं या देशाचं संविधान. अरे ज्याची माय श्रीदेवी, ज्याचा बाप सलमान खान, त्याचे पोट्टे पक्के सैतानाहून सैतान. आणि म्हणून जीवन घे जाडिले, जीवन घे जाडिले, जीवन रमाई. बाबासाहेबाला 7 रमाईची होती आणि म्हणूनच होत्या आम्हाला 2 आई, एक माई आणि दुसरी रमाई. बाबासाहेबांनी ब्राह्मण केली ती आमची माय होय, तिला आई म्हणावं लागल. आजही समाजात आहे रमा, दुःख जीवनात करत्यात ह्या जमा. आजही समाजात रमा आहे पण माणूस भीमराव नाही. बाई रमा आहे तर माणूस भीमराव नाही आणि माणूस भीमराव आहे तर बाई रमा नाही. बाई म्हणते नमो तस्स
हा म्हणजे जसं होईन तसं, जसं होईन तसं. ओ म्हणते असं कसं, त्याच्या पोटातली दारू म्हणते असं कसं, त्याच्या पोटातली दारू म्हणते जसं होईन तसं. अरे बौद्ध झाले, दीक्षा घेतली, एवढं मोठं. म्हणून बाबासाहेब रमाई, आमच्या माऊल्यांनी रमाईची आठवण करावी. अहो जडली रमाई होनिया पंथी, अंधाऱ्या या राती, अंधाऱ्या या केले नष्ट तिने या अंधाराला, धरली दिव्याची ज्योती, हे धरली दिव्याची ज्योती. बाबासाहेब अमेरिकेला बॅरिस्टर झालो. रमायला पत्र आलं, रमा मी आता बॅरिस्टर झालो, आता घरी येत आहो. माझी निळी गाडी आणि निळा झेंडा राहील. शेतामध्ये रमाबाई गौऱ्या वेचायची, सर्व बाया शेतात काम करायच्या, पण रमाईचं लक्ष निळी गाडी आणि निळा झेंडा. माझे साहेब बॅरिस्टर झाले, माझे साहेब बॅरिस्टर झाले. लक्ष गाडीकडे, ह्या बाया मनाच्या शेजारी पाय ना, रस्त्याकडेच पाहते. पण रमाईला ध्यास लागला बाबासाहेब. जशी निळी गाडी दिसली, निळा झेंडा दिसला, तशी रमाई आई गेली आणि गाडी उभी केली. बाबा गाडी उभी करून रमाई गाडी समोर उभ्या राहिल्या. बाबासाहेब दोन्ही डोळ्याने रमाईकडे पाहतात, रमाई बाबासाहेबाकडे पाहते. पण बाबासाहेबाला रमाई ओळखू आल्या नाही, कारण रमाईच्या पायात चप्पल नाही, रमाईच्या डोक्याला तेल नाही, रमाईच्या अंगावर चांगलं वस्त्र नाही. आणि बाबासाहेब रमाईकडे पाहते, ए बाई, काय म्हणतात बाबासाहेब, ए बाई बाजूनं होय, माझी गाडी जाऊ दे. माझी रमा वाट पाहते. आणि तेच रमा समोर, पण रमा बाबासाहेबाला ओळखू आल्या नाही. पुन्हा म्हणते, ए बाई बाजूनं होय, माझी गाडी जाऊ दे, रमा वाट पाहते. तेव्हा रमाईच्या लक्षात आलं का बाबा माझ्या साहेबानं मला ओळखलं नाही. तेव्हा रमाईच्या डोळ्यात आसू आले आणि म्हणतात, साहेब मी तुमची रमा. हा रमा शब्द जेव्हा बाबासाहेबाच्या कानात पडला, तेव्हा बाबासाहेब गाडीच्या खाली उतरले आणि कवटाळलं रमाईला आणि रडतात, रमा माफ कर मला रमा, मी मागतो तुला क्षमा. रमा मी तुला ओळखू शकलो नाही, चाल दागिनं घे, चाल सोनं घे. आता ज्या बायां जर सोनं घे म्हटलं, वा 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 काय नवऱ्याची, आय लो यू, आय लो यू. पण रमाईला बाबासाहेब म्हणतात, दागिनं घे, सोनं घे. तेव्हा रमाई काय म्हणतात, नको मला दागिना, नको मला सोनं, नको मला दागिना, नको मला सोनं, अहो नको मला दागिना, नको मला सोनं. तुम्ही आहे साहेब सोन्याउनी सोनं, तुम्ही आहे साहेब सोन्याउनी सोनं, तुम्ही आहे साहेब सोन्याउनी सोनं. नको मला दागिना, नको मला दागिना, नको मला सोनं, नको मला दागिना, नको मला सोनं. तुम्ही आहे साहेब सोन्याउनी सोनं, तुम्ही आहे साहेब सोन्याउनी सोनं, तुम्ही आहे साहेब सोन्याउनी सोनं. हो परदेशी जाहो विद्वान वाहो, परदेशी जाहो विद्वान वाहो. या समाजाचा गाळा पुढे पुढे न्याहो, समाजाचा गाळा पुढे पुढे न्याहो, समाजाचा गाळा पुढे पुढे न्याहो. हा बाबासाहेबाला रमाई सांगतात, अशी कोण आताच्या बाया. अरे माणूस जर पुण्य करेल तर अर्ध पुण्य बाईला मिळते, बाई पुण्य करेल तर अर्धा वाटा माणसाला मिळते. आणि म्हणून दोघाची जोडी कशी पाहिजे, रमा भीमा सारखी. पण आपल्या जोड्या कशा आहेत, रमा भीमाची जोडी मेल्यावरही त्यांचे फुटू लागले आणि जिवंतपणी ज्याच्या अंगात नाही दम तो म्हणते मला मोठं म्हण,
महिना झालं पाहिजे, माझे पम्पलेट आलं पाहिजे, माझं विहार झालं पाहिजे. आणि म्हणून चांगले कर्म कर्मानवा जाता जाता लोक रडतील रे तुला नेता नेता. चांगले कर्म कर्मानवा जाता जाता अरे लोक रडतील तुला नेता नेता. डोली खांद्यावर तुझी घेता घेता अरे अश्रू ढाळतील भीमदासा तुला जाळता जाळता. म्हणून जीवन हे जाडिले जीवन हे जाडिले जीवन हे जाडिले जीवन हे जाडिले. रमा रमा आई रमा रमा. ओ जीवन हे जाडिले जीवन हे जाडिले. जीवन हे जाडिले जीवन हे जाडिले. जीवन हे जाडिले. माझ्या माऊलांना मी माझ्या माय माऊलांवर लक्ष द्या. आपल्याला मुलीला आदर्श घडवा द्यायचा आहे. मुलं असे घडवा बाबासाहेबासाठी. कधी रुसली नाही आई रमाई कधी रुसली नाही आई रमाई सुखाच्या संसाराला. पैसा पैसा करून अहो माझी रमाई पाठवी ती भीमाला पाठवी ती भीमाला. पाठविती भीमाला. अरे भीमदासा अशी आई रमा. भीमामुळे सारे तुम्ही पुढे पुढे गेले. तुम्ही पुढे पुढे गेले. भीमामुळे सारे तुम्ही अरे पशुवानी होते तुम्ही माणसात आले. पशुवानी होते तुम्ही अरे पशुवानी होते तुम्ही तारी तुम्ही पूजता देवाले तारी तुम्ही पूजता देवाले. 50 वर्षे झाले तरी अरे 50 वर्षे झाले तरी हे बुद्ध नाही समजले. 50 वर्षे झाले तरी बुद्ध नाही समजले. 50 वर्षे झाले तरी अरे बुद्ध नाही समजले. बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिला. त्या भीमाशी बैमानी करण्यात शान नाही. हंगून खाटेवरती मरण्यात शान नाही. यावे मरण आम्हाला सिंहासमान यावे अरे स्वतःचे स्वार्थ साधून तरण्यात शान नहीं. हमारे वास्ते हमारे बाबा ने क्या क्या नहीं किया. हमारे वास्ते हमारे बाबा ने क्या क्या नहीं किया. अरे उम्र भर लड़ता रहा कभी आराम नहीं लिया. हमको सब कुछ दे दिया हमसे कुछ नहीं लिया. मगर ये लिखे पढ़ो ने बाबा साहब को धोखा दिया. ये था बड़े लोगों ने बाबा को धोखा दिया. धोखा दिया. एक था वो जमाना उनकी याद आती है शर्म से. या शिकल्या सवरल्या लोकांसाठी बाबासाहेब सांगून गेले. एक था वो जमाना जिनकी याद आती है शर्म से हमारी गर्दन झुकी जाती है. चलना फिरना पढ़ना लिखना मनाता हमको. स्कूल में पाव भी रखना गुनाता हमको. मगर भगवान बन के बाबा हमारे आए. हमारे वास्ते स्कूल कॉलेज खुलवाए. कितने एहसान हम पर भीम ने किए. मगर अफसोस है कि कुछ लोग भीम को भूल गए. उनके कर्म से बन गए ऑफिसर. कोई बने लीडर कोई बने प्रोफेसर.
अरे कोई बने कमिश्नर, कोई बने कलेक्टर, मगर वो लोग अपनी जात पात को छिपाते हैं और हम कुछ और है दुनिया को दिखाते हैं। अरे तू ऐसे जीने पे, इससे तो मरना है अच्छा। जो इंसान है सच्चा, उसका ईमान है अच्छा। भीमा मुड़े सारे तुम्ही पुढे पुढे गेले, भीमा मुड़े सारे तुम्ही पुढे पुढे गेले, अरे भीमा मुड़े सारे तुम्ही पुढे पुढे गेले। पशुवानी होते तुम्ही माणसात आले, पशुवानी होते तुम्ही माणसात आले, या पशुवानी आता तुम्ही माणसात आले, तारी तुम्ही पूजता देवाले, तारी तुम्ही पूजता देवाले। 50 वर्षे झाले तरी पण बुद्ध नाही समजले, 50 वर्षे झाले तरी बुद्ध नाही समजले, 50 वर्षे झाले तरी पण बुद्ध नाही समजले। एक संघ समाज जोडा, पुढे पुढे नेऊ भीमाचा गाडा, पुढे पुढे नेऊ भीमाचा गाडा, पुढे पुढे नेऊ भीमाचा गाडा, गटबाजीला मातीत गाडा, अरे गटबाजीला मातीत गाडा। एकच ठेवा झंडा निळा, एकच ठेवा झंडा निळा, एकच ठेवा झंडा निळा, मरतात दारू हे पेवाले, अरे मरतात दारू हे पेवाले। 50 वर्षे झाले तरी पण भीम नाही समजले, 50 वर्ष झाले तरी पण बुद्ध नाही समजले, 50 वर्ष झाले तरी पण बुद्ध नाही समजले, 50 वर्षे झाले महादेवाला वाऱ्या ह्या करता, महादेवाच्या वाऱ्या ह्या करता। घरामध्ये तुम्ही देव हे पूजता, घरामध्ये तुम्ही देव हे पूजता, घरामध्ये तुम्ही देव हे पूजता, साऱ्या घरभर दिसते देवांगण, बुद्धाचे घर असून त्यात भीम माझा दिसलेला पाहून किती झाले दुःखी माझे मन। साऱ्या घरात देवाचे फोटो असते आणि त्यामध्ये बाबासाहेब असतो, ज्याच्या अंगावर वस्त्र नाही, कपडा नाही, साऱ्या घरभर दिसते देवांगण, घर बुद्धाचे असून त्यात भीम माझा बसलेला पाहून झालं दुःखी माझं मन। आणि म्हणून महादेवाच्या वाऱ्या या करता, महादेवाच्या वाऱ्या या करता, महादेवाच्या वाऱ्या या करता। घरामध्ये तुम्ही देवाला पूजता, घरामध्ये तुम्ही देवाला पूजता, घरामध्ये तुम्ही देवाला पूजता, अरे भीमदास सांगून थकले लोक आले, ते भीमदास सांगून थकले लोक आले, अरे धावणे सारा सांगून थकले लोक आले। 50 वर्षे झाले तरी पण बुद्ध नाही समजले, 50 वर्ष झाले तरी पण बुद्ध नाही समजले, 50 वर्ष झाले तरी पण बुद्ध नाही समजले, 50 वर्ष झाले तरी पण बुद्ध नाही समजले। बाबासाहेबांनी अनंत उपकार आमच्यावर करून ठेवले, पण आमच्यातले शिकले सवरले काही बघायला बच्चे, अरे आजही बाबासाहेबाचा निळा झेंडा घेऊन महादेव यात्रेला जातात, निळा झेंडा घेऊन शेगावला जातात, अरे निळा झेंडा घेऊन चौऱ्याच्या गडावर जातात। आणि आमच्या लोकांच्या घरात आजही नागोबा निघत आहे, आमच्या अंगात फेसका माय मेसका माय वगैरे वगैरे अजूनही
हे रोग राई इडा पिडा बाबासाहेबांनी येऊन टाकली, पण आमच्यातल्या काही बगल बच्च्याने पुन्हा घरात आणून ठेवली. आपल्या मुलांना, अरे आपल्या घरामध्ये जर बाबासाहेबाचा फोटो असेल तर आपल्या घरातला कलेक्टर बनल्याशिवाय राहणार नाही, कमिशनर बनल्याशिवाय राहणार नाही. पण आपल्या घरात देवाचे फोटो जर असेल तर आपले पोरस घुमल्याशिवाय राहणार नाही. आपल्या घरात हिरोईनचे फोटो जर असले तर आपले पोरं नाचल्याशिवाय राहणार नाही. मला विचारायचं, तुम्ही नाचणाराचे पोरं नाही, तुम्ही घुमणाराचे पोरं नाही, अरे तुम्ही कलेक्टर बनणाराचे, मॅजिस्ट्रेट, बाबासाहेब देशाचे घटनाकारांचे तुम्ही पोरं आहे. आणि म्हणून आपण अरे पुजतात हे आता देवाले, पुजतात हे आता देवाले, अरे लाज नाही लेकी चाले काले. 50 वर्षे झाले तरी पण बुद्ध नाही समजले. 50 वर्षे झाले तरी हे बुद्ध नाही समजले. 50 वर्ष झाले तरी पण बुद्ध नाही समजले. 50 वर्ष झाले तरी पण बुद्ध नाही समजले. पौर्णमेला उपास धरता, पौर्णमेला उपास धरता, अरे देवाच्या मंदिरी जाऊन मरता. देवाच्या मंदिरी जाऊन बसता, देवाच्या मंदिरी जाऊन बसता. मलिंदाता भीमाचा खाता, मलिंदाता भीमाचा खाता. सवलती घ्यायला पुढे वर्गणी मागायला गेलं, नाही भूकंप झाला आमच्या इकडे, पैसे नाही. बिल्डिंग लागली, मकान लागलं, सर्व लागलं, पण पैसे द्यायला मन होत नाही. आणि बाबासाहेबाची नोक एखादी, त्याला जर म्हटलं का रे 1 लाखाचं घर भेटणार आहे, काकाचा नंबर, बापाचा नंबर, आजाचा नंबर, मेल्याचाही नंबर, म्हणजे बाबासाहेबाची सवलत घ्याले पुढे आणि बाबासाहेबाचं कार्य करा सगळ्यात मागे. म्हणून या बेमानाला चांगलं मरण येत नाही. हे बेमान अधोगतीनं मरतात. जे बाबासाहेबाला बेमान झाले, अरे जो भीम को भूल गए वो घर के ना रह गए और घाट के ना रह गए. कारण बाबासाहेबाच्यासाठी बेमानी करणारा तो भाऊराव बोरकर निवडून आला भंडाऱ्यात आणि विमान पेटलं, विमानात मेला. त्याचप्रमाणे बाबासाहेबाच्या संघ विरोध करणारा महात्मा गांधी अरे बाबासाहेबा समोर मेला. आणि म्हणून सबका टोला बारो बार और भीम का टोला एक बार, वो मसान में आर पार. 23 करायचं काम आहे. म्हणून भीमाचा मलिंदा गुट्टू गुट्टू खाता, भीमाचा मलिंदा अंगामध्ये नागोबा आणता, अंगामध्ये नागोबा आणता. लाज नाही लेकी चाले काले, लाज नाही लेकी चाले काले. 50 वर्षे झाले तरी पण बुद्ध नाही समजले. तुम्ही माणसात आले, अरे पशुवानी होते तुम्ही माणसात आले. तरी तुम्ही, अरे तारी तुम्ही पूजता देवाले, तारी तुम्ही पूजता देवाले. 50 वर्षे झाले तरी पण
बुद्धा नाही समजले. 50 वर्ष झाले तरी पण बुद्ध नाही समजले. 50 वर्ष झाले तरी पण बुद्ध नाही समजले. उपकार तुझे भीमा फिटणार आम्हा नाही. उपकार तुझे भीमा फिटणार आम्हा नाही. उपकार तुझे बाबा फिट